वेगळा आवाज तर ऐकायला आलता. हा म्हणजे असा बॉम्ब स्फोट सारखा होता ना. नेमका कसला आवाज होता ते नाही सांगू शकत. असं कसं? अहो तुम्हाला तर सगळ्यात आधी कळायला पाहिजे होतं. दाखलं मला. सचिन वारके साहेब आले. मी जरा एक मीटिंग अटेंड करून आलो. तुम्ही थोडा वेळ थांबा. ना यांचं चहा पाण्याचं बघा. आलोच. आता पळताय कशाला? म्हणजे ऍक्टिंग तर एक नंबर करता. मी तर म्हणते खरंच एखादी ऍक्टिंगची ऑडिशन देऊनच टाका. फेमस होशील. एक्सक्यूज मी कशाला ऍक्टिंग करू? कारण हे सगळं तुम्हीच घडून आणले. मदतीची नाटकी केली, माणुसकीचे डायलॉग मारले. धैर्य मुजुमदार, तुमचं हे ढोंग मी सगळ्यांसमोर उघडं पाडणार आहे. तो हॅलो, तोंडाला येईल ते बडबडू नको. तोंडाला येईल ते नाही बडबडते मी. सगळं पुराव्यानिशी नाही सिद्ध केलं ना तर बघा. चल गरीने. हो लई जीप चालवायची. तुला कळते की नाही कुणाबरोबर बोलायला ते? नाही ना. हिची ही रिएक्शन ऑब्वियस आहे. आपल्याला जो आवाज ऐकायला आला तो जर खरंच ब्लास्टचा असला तर प्रश्न हा आहे की तो ब्लास्ट कुणी केला. कुणीतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवते. मी म्हणतो धैर्याच्या तोंडी हे वाक्य येऊच कसं शकतं? त्या भाऊंची शाळा मिळवण्यासाठी एवढा धडपड करत होता तो, आणि आता अचानक पलटी खातो. काय म्हणतो? शाळेचा विषय आता काढायचा नाही. अरे त्यासाठी मी एवढा मोठा गेम केला इथे, त्याचं काय? दादा, आता आपल्याला अजून एक गेम करायला पाहिजे.